जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणेश आटेमुगे म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता मी माझ्या बिल्डिंगमध्ये आणि आमच्याच बिल्डिंगमध्ये आज आहे साईबाबांचा भंडारा. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आता मला झालं लेट आणि तयारीपासूनची म्हणजे सगळेजण मेहनत करत असतात ते मला शूट करायला नाही मिळालं कारण की कामावर होतो आणि कामावरून मग अशी आलो आणि थोडी झोप लागली, डोळा लागला. नशीब तेवढ्यात आमच्या बिल्डिंगमध्ये लहान मुलं आली उठवायला. नेमकी त्यांनी बेल वाजवली आणि जाग आली तेव्हा लक्षात आलं रे हा भंडारा. तर फटाफट फ्रेश झालो आणि आता आलोय. आता आपली पूजा चालू होते तर चला बाबांचं दर्शन घेऊया. हे त्यांचं हे 18वा वर्ष आहे. त्यांनी साई भंडाऱ्याचं नियोजन केलं. त्यापेक्षा ते हे कुलदेवता माझ्या, रामदेवता माझ्या, जागेवाले माझ्या, साईनाथ महाराजा आणि अंबेबादे तुमचा मानपणाचा नारळ व विडा इथे काढून ठेवले तर मांडकून घ्यावा. तसे हाती घेतलेले हे भंडाऱ्याचे शुभ कार्य सिद्धीस नेऊन पार पाडणं, त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना, मुलाबाळांना सुखा समाधान ठेवणं, त्यांच्या नोकरी धंद्यामध्ये त्यांच्या धंदावृत्तांना यश देऊन त्यांच्या ज्या मनुष्य असतील झरोपून घ्यावा. म्हणजे अशीच सेवा करून घ्या. वेगुलदेवता महाराज की जय, ग्रामदेवता महाराज की जय, जागेवाले महाराज की जय, अंबे माते की जय. हरि ओम नारायणाय नमः, हरि ओम माधवाय नमः. यो देवाः सवितास्माकं धियो धर्माधियो जरे हृदये दासरथ प्रसन्नं ध्यायतः सर्वलोकयान्ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वासाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नमः मङ्गलम्. एषा देवायन्दनसिद्धि ब्रह्मेशान जनार्दनः देवायन्दनसिद्धि. आता पूजा चालू आहे. तुम्ही पूजा बघताय आणि खूप जबरदस्त असं डेकोरेशन केलं गेलं आहे. वा, सप्तशृंगी माता. बाबांना आता कंठी घालण्यात येते चाफ्याच्या फुलांची. हार घातल्यानंतर बाबांचं रूप खूपच अजून छान दिसायला लागलं. किती छान. हा आमचा मित्र निखिल. गेल्यावेळच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, अचानक काही आजार असतो तो आमच्यातून निघून गेला. श्री स्वामी समर्थ. आता जस्ट पूजा संपली आणि आता आरतीला सुरुवात होते. त्याआधी सगळे जे आपले पदाधिकारी कार्यकर्ते जमले आहेत तुम्हाला दाखवतो. नाही बघा, अजून पण आहेत जे येत आहेत. ॲक्च्युली दिलीप आणि सचिन जे यायचे, दिलीप सांगळे जो संस्थापक आहे तो आला की तुम्हाला ओळख करून देतात. श्री स्वामी समर्थ. साईनाथ महाराज की जय. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपालयाची सर्वांगी सुंदर उद्भेंदुरातो श्रीमंगलमूर्ती दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. दास रामाचा वाट पाहे सदना संकष्टी पावावे नैनी विशाळा अर्धांगे पार्वती सुमनांच्या माळा गुकुळ टिळक रामदासा अंतरी साही विवाद करिता पडलो प्रवाही चरणी वाहे भीमा उद्धरी जगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा. जय देव जय देव जय देव जय देव.
साई बाबा दारुणी ज्ञानंग सस्वरूपी राहे दंग चरण रजतळी द्यावा दासा विसावा आरती साई बाबा दातार जीवा भक्ता विसावा आरती साई बाबा सौख्य दातार जीवा कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोनी अद्यम सकलम परस्मै नारायणादि समर्पयामि हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 श्री ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा की जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हे आता जय रघुवीर समर्थ राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी भक्ती पंथेशी जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभाव मोर्या माते की जय आई सप्तशृंगी देवीचा दो दो ते म्हणजे त्याचं 18 वर्ष आहे तो आज साईनाथ पूजन केलेलं आहे तर या पूजेमध्ये अर्जेमध्ये त्यांच्याकडून किंवा माझ्याकडून होती कळत नकळत ज्ञानात चूक झाली असेल तर ती मांडून घेऊन त्यांच्या कुटुंबांना मुलाबाळांना स्वतः समाना ठेवून त्यांच्या नोकरी धंद्यामध्ये त्यांच्या धंदावर जाऊन त्यांच्या ज्या मनुष्य असे धरूपण घ्याव्यात व त्यांच्यावर अशीच सेवा करून घ्यावी ओम यज्ञेन तमयन् देवादान रमाणि वदवान्यादान देयनागं वैमाना अजन्दत पूर्वे दात्यागति देवा हर 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 महादेव जय बजरंगबली की जय गणेश भगवान की जय गणपति बप्पा मंगल मूर्ति साईनाथ महाराज की जय हा आहे सचिन दिलीपचा भाऊ सचिन सांगळे सिद्धविनायक मंदिर ट्रस्ट मध्ये काम करतो इतकी वर्ष झाली गणपती बाप्पाची कृपा आहे त्याच्यावर आता बाबांना नैवेद्य दाखवला जातोय अशा प्रकारे पूजा झालेली आरती झालेली आणि बाबांचा महाप्रसाद म्हणजे झुणका भाकरी ही आपली घाटी चटणी जी असते लसणीची ती त्यानंतर हा आहे भात गुलाबजाम आणि कांदा आणि छान प्रकारे लोणचं आणि हे दोघं असं वाढायला बसतात बहीण भाऊ वा वा तर आता फायनली बाबांच्या महाप्रसादाला भंडारा वाटायला सुरुवात होते चला तर भंडाराचा आनंद घेऊ श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
बाबांना जो नैवेद्य दाखवला तो आता सर्व कार्यकर्ते, हा आनंद खूप वेगळा असतो. बाबांचा नैवेद्यावर झुणका भाकर महाप्रसाद मिळणं, वा.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। बाबा की जय। राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री बाबा की जय। आता मी साई भंडाराचा लाभ घेणार। ओम साईराम। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम साईराम। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साई बाबा की जय। अशा प्रकारे आजचा जो भंडारा आहे तो सोहळा खूप छान अशा प्रकारे पार पडला। इतका आनंद होतोय की साईनाथ महाराजांनी आज जी सेवा करून घेतली सगळ्यांकडून त्याबद्दल खूप आनंद आहे, कारण की अशी सेवा करायला मिळणं, भंडाऱ्यात सेवा करायला मिळणं हे पण खूप मोठं भाग्य असतं। आमचे हे अध्यक्ष महोदय, संस्थापक दिलीप आहे पण अध्यक्ष आमचा ओमकार आहे। तर आता वाजलेले रात्रीचे 12 आणि भंडाऱ्याचा हा सोहळा खूप छान अशा प्रकारे पार पडला। कुठलाही कार्यक्रम म्हटला तर त्यासाठी कार्यकर्ते येणं आणि त्यांनी ती मदत करणं, त्यांनी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य करणं, या सगळ्या गोष्टी असतात। तर तसेच मंडळाचे पदाधिकारी, ओमकार आपल्या मंडळाचे अध्यक्ष आहे, त्यानंतर आमचे क्रिएटिव्ह हेड आहेत मंडळाचे सौरभ पवार, बंड्या भाऊ कार्यकारी अध्यक्ष, ऋषिकेश जाधव खजिनदार। आता म्हणजे आमचे अध्यक्ष महोदय थोडेसे लाजरे, त्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आता खजिनदार आणि कार्यकारी अध्यक्ष वगैरे यांच्याशी हितगुज साधू थोडंसं। ऋषी काय सांगशील? पण सगळ्यांनी जी खूप मेहनत घेतली आहे, कामं तशी सगळ्यांची ठरलेली आहेत, असं म्हणजे काय असं बोलू शकत नाही की बाबा आम्हीच काम केलं आणि हे फक्त आलेत आणि असं काही नाही। सगळ्यांनी कामं ठरलेली आहेत, ती बरोबर आपापला माणूस तो काम करून मोकळा होतो, त्यामुळे तो कार्यक्रम आपला पूर्ण होतो। जसं डेकोरेशन हे आज तुला दिसतंय, हे असं तुला वाटत असेल की बाबा हे खूप दिवसाची मेहनत आहे, ही रातोरात केलेली मेहनत आहे, त्याच्यासाठी श्रेय जाणार आहे फक्त हे सौरभ पवार आणि अजून एक जो आमचा माणूस आहे
विनोद पांचाळ हा 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 या दोघांची मेहनत आहे याच्या मागे, त्यामुळेच ते साकार करण्यात आलेलं आहे. ही कल्पना कोणाच्या डोक्यातून ही उपजली? कल्पना सौरभ पवार. सौरभ बाबा काय सांगशील, म्हणजे अचानक कसं काय सुचलं? कारण की दरवेळेस मी बघतो तर आपलं इथे आपण कलर मारतो आणि करतो. आपला वेळ कमी आहे आणि सगळे कामाला असतात सर्वजण. आपला थोडक्यात चांगलं कसं होईल ते आपण बघत असतो. गणपतीला सेट होता तर ते बोललो ते माझ्याकडे आहे, तर सर्व पोरांना मी सांगितलं असं असं आहे, तर पोरं बोलले आपण तेच लावायचं. त्याच्यामुळे सर्वांची इच्छा ठरली आणि मग फायनल डिसिजन झालं आमचं सर्वांचं, हे कन्फर्म झालं आणि सर्वांचं बळ लागलं. त्याच्यामुळे एवढं जास्तीत जास्त चांगलं होत गेलंय. माझ्या एकट्याचं श्रेय नाही, सर्वांचं मेहनतीचं हे आहे. कारण काय भले आम्ही 12-13 जण असलो पण ही 12-13 जणांची मेहनत आहे, असं आहे. कार्यकारी अध्यक्ष तुम्ही काय सांगाल? मी काय बोलणार, कारण माझं सहकार्य सगळ्यांचंच आहे. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सहकार्य असतं, त्यामुळे हा भंडार होतो. आणि हे साईबाबा बसलेलेच आहे, ते आमच्याकडनं ही सेवा करूनच घेतात. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर सोपवलेलं असतं. आणि आता तुम्ही पण बघताय अजून पण त्या लहान मुली बघा कामं करताय, पैसे मोजण्याचं काम करताय. मोठं काम आहे सर्वात ते. म्हणजे बघा किती आमच्या भंडाऱ्याची महिमा थोर आहे ती. धन्यवाद. चाळीमध्ये पण आमचे 10 बायच्या गल्लीमध्ये ते मोठे मोठे सेट लागायचे आमचे. सौरभ दरवर्षी काही ना काहीतरी नवीन कल्पना काढत असतं. नवीन मोठे मोठे काहीतरी उभे करू. आई अंबेच्या आणि साईबाबाच्या कृपेने चांगलं होऊ दे, हीच माझी आपली इच्छा आहे. नक्कीच. बस. अध्यक्ष महोदय हसतात, काय म्हणत? साईराम. साईराम. बस आनंद आहे, असाच हा सोहळा दरवर्षी असाच होत राहून दे. आणि आता आमचे छोटे सगळे मावे रेडी होत आहेत आमच्या कार्यकारी अध्यक्षांच्या हाताखाली. सो साईराम हेच बोलेन. आणि अजून काय, तर हा सोहळा खूप छान अशा प्रकारे साईबाबांनी सर्व भक्तांकडून साकार करून घेतलाय. साईबाबांनी अशा प्रकारे आमच्या सर्वांकडून ही सेवा कायम करून घेत राहू, हीच स्वामींचरणी साईंचरणी प्रार्थना. आणि मी एवढंच सांगेन, खा प्या मस्त आपल्या परिजनांची काळजी घ्या, सद्गुरु नामात सदा लीन राहा, सेवेत सदा लीन राहा. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.